एकेकाळी कॅन्सर म्हटलं म्हणजे झालं आपलं जगणं आता कॅन्सल असे विचार लोकांमध्ये यायचे. मात्र अलीकडे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून जर आपण सतर्कता बाळगली आणि योग्य वेळी कॅन्सरचे निदान केले तर त्यावर आपण सहज मात करू शकतो. त्यासाठी कॅन्सरची भीती न बाळगता शांतपणे जगावे असे प्रतिपादन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर वर्षा सखदेव यांनी केले. 8 मार्च रोजी कारंजा लाड येथे जागतिक महिला दिनानिमित्त विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारंजा यांच्या वतीने गुरु देवेंद्र कीर्ती सभागृह येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. ब्रेस्ट कॅन्सर हा विषय त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायत्री जोशी, डॉक्टर सोनाली राऊत व प्रणिता फुरसुले यांनी व्याख्यात्यांचे स्वागत केले. डॉक्टर आशालता कांत, सुधा चौरे, बन्सीबाला संपत, शिवकांता इनानी व डॉक्टर वर्षा सखदेव या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉक्टर रश्मी गुंजाटे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकातून डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी विदर्भ कॅन्सर रिलीफ या संस्थेच्या विविध लोकोपयोगी प्रास्ताविकातून डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी विदर्भ कॅन्सर रिलीफ या संस्थेच्या विविध लोकोपयोगी कार्याचा आढावा घेतला. यावेळी आमदार सई डहाके यांनी चित्रफितीद्वारे सर्व महिलांना शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला व कॅन्सर रिलीफ सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. माझ्या या लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करणार आहे त्यांचे पण मी आभार मानते. आणि या धावपळीच्या युगात महिलांना त्यांची तब्येत सांभाळणं आपल्या फार काळाची गरज आहे. त्यांच्या तब्येतीमुळे कॅन्सरचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि त्या कॅन्सरच्या आजारावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत. आपल्या बहिणींना माझं निवेदन आहे की आपल्या तब्येतीकडे आपली हेल्थ सांभाळणे आपलं काम आहे. आपल्या व्याख्यानातून सखदेव यांनी कर्करोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. व्याख्यानानंतर अनेक स्त्रियांनी आपल्या शंका विचारून समाधान करून घेतले. कार्यक्रमाकरिता नगरातील बहुसंख्य स्त्रियांची उपस्थिती होती. कॅन्सरचा धोका थोडासा वाढत जातो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, वजन आटोक्यात ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी पाळल्या तर कॅन्सर ब्रेस्ट होण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. हे आपल्या हातात आहे. स्ट्रेस इन कॅन्सर. आजकाल आपण जेव्हा मेडिकल गोष्टी वापरतो, हार्ट अटॅक आला, स्ट्रेस खूप आहे. हायपर टेन्शन झालं, ब्लड प्रेशर वाढलं, खूप स्ट्रेसमुळे वापरतो. पण कधीही कोणीही आजपर्यंत असं नाही म्हणायचं की स्ट्रेस असला तर कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टर रचना कडू यांनी उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉक्टर रुची फाफट यांनी केले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.